गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिनांक 9 जुलै 2025 रोजी नाहवरे तालुका शिरूर येथील रहिवाशी सुहास कदम या युवकाची जागा बळकावून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी बाळासाहेब जांभळकर, उषा जांभळकर, ओंकार जांभळकर यांच्यावर अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। परंतु आज 14 दिवस उलटून गेले तरीही या आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाहीये आणि त्याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब जांभळकर यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी याने ज्या लोकांवर अन्याय केलेला आहे, ज्या लोकांच्या जमिनी बळकावलेल्या आहेत, ते सर्व लोक शिरूर डीवायएसपी प्रशांत ढोले साहेब यांच्याकडे तक्रार देण्यास पुढे आलेले आहेत। तरी सुहास कदम यांना या आरोपींनी जातीय द्वेष भावनेतून त्याची जमीन बळकून त्याला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली होती। तरी त्या आरोपींना अटक करावे व सुहास कदम व संबंधित पीडित कुटुंबाला न्याय मिळावा। दलित समाजावर अत्याचार पाहता या जातीवादींना आळा बसवणे अत्यंत गरजेचे आहे। पण शोकांतिका अशी आहे की या जातीवादांना जरा बसवण्यामध्ये पोलीस यंत्रणा धीम्या गतीने कार्य करत असल्याचं निदर्शनास येते। आरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए च्या वतीने पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण कार्यालय येथे कायद्याच्या सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन भाऊ खरात यांनी दिलेला आहे। त्यासमयी आरपीआयचे जिल्हा संघटक दिनेश कदम, विद्यार्थी अध्यक्ष आनंद ओव्हाळ, तुषार निमगिरे, संतोष शिंदे, प्रतिकाराव, राजू गायकवाड व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी या प्रकरणाचे सविस्तर निवेदन देण्यात आले। आज दिनांक 23/7/2025 रोजी आपण उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले साहेब यांना आज निवेदन दिलेलं आहे। निवेदन आपण या विषयासाठी दिलेलं आहे की 9/7/2025 रोजी सुहास कदम राहणार नावरे तालुका शिरूर यांच्यावर जे जातीय द्वेष भावनेतून बाळासाहेब जांभळकर व त्याच्या कुटुंबियांनी जातीवाचक शिवीगाळ करून त्याला जे मानहानिकारक शब्द वापरलेले आहेत त्या संदर्भी आपण शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अनुसूचित जाती जमाती कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता। पण अजूनही आरोपी बाळासाहेब जांभळकर हा मोकाट आहे। त्या विषयासाठी आज आपण विभागीय अधिकारी साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर जर त्याला अटक केली नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आपण तीव्र असे आंदोलन छेडणार आहोत। याची नोंद प्रशासनाने घ्यावी आणि त्या बाळासाहेब जांभळकराचा अन्याय एवढा आहे की आज आपल्यासोबत ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे ते सर्व पीडित कुटुंब आज आपल्याबरोबर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आलेलं आहे। तरीही आमचं एकच सांगणं आहे की हे जे मस्तावलेले गुंड आहेत, जे लँड माफिया आहेत, यांच्यावर त्वरित शासनाने गुन्हा दाखल करावा, अन्यथा संपूर्ण राज्यभर जिल्हाभर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आंदोलन करू। जय भीम, जय संविधान। एस मराठी न्यूज साठी रिजवान बागवान, पुणे। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।